मंडळी नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आज आपण किनगाव पोलीस स्टेशन मध्ये आलो आहोत. या ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी API संकेत दिघे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. जे गुंजेटीमध्ये प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणाच्या दरम्यान एका इसमाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती त्या समोर आलेली पाहायला मिळाली होती आणि त्यामध्ये जे आरोपी अटकेमध्ये आलेले आहेत त्यांच्या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेण्यासाठी किनगाव पोलीस स्टेशन मध्ये आलो आहोत. आपल्यासोबत कर्तव्यदक्ष API किनगाव पोलीस स्टेशन मध्ये संकेत दिघे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मौजे गुंजेटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या गावामध्ये संध्याकाळी 18 तारखेला 18 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास डायल 112 वर एक कॉल आला की गावामध्ये एकाची भोगसून हत्या करण्यात आलेली आहे. तर त्या कॉलचं गांभीर्य पाहून आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो. तिथे गेल्यानंतर एका गोविंद मुंगे याचं प्रेत आढळून आलं. ते प्रेत आम्ही तात्काळ शासकीय तिथे फॉरेन्सिक टीम बोलवली, आवश्यक ते पंचनामा वगैरे केला आणि त्यानंतर ते प्रेत तात्काळ शासकीय रुग्णालय किनगाव इथे घेऊन आलो. प्रेत आणल्यानंतर त्याच्यावर दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम झालं आणि तसेच त्या प्रेताची जी आई आहे त्यांनी तक्रार दिली की दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी त्यांचा मुलगा गोविंद हा सकाळी जनावरांना आखाड्यावर पाणी पाजण्यासाठी व चारा टाकण्यासाठी शेतात जातो असं सांगितलं. त्यानंतर तिला जरा भांडणाचा आवाज आला म्हणून ती शेताकडे येताना दिसली. तर येथील जे आरोपी आहेत शामराव देशमुख, नारायण देशमुख आणि रवी देशमुख तसेच आणखी 4 अनोळखी इसम तिला पळत येताना दिसले. त्यानंतर तिला त्याबद्दल काही गांभीर्य वाटलं नाही. ती परत घरी गेली, परंतु मुलगा 4 वाजेपर्यंत आल्यामुळे ती परत शेतात गेली. मुलाचा शोध घेतला साधारण तास 1.5 तास आणि तिला ज्यावेळी 6:30च्या सुमारास त्या मुलाचं प्रेत आढळून आलं त्यावेळी मग तिने गावात जाऊन कोणाला तरी सांगितलं आणि त्यानंतर त्याबद्दलचं पोलीस एक डायल 112ला कॉल आला. म्हणून दुसऱ्या दिवशी पंचनामा वगैरे झाल्यानंतर त्या महिलेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 232/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 189(2), 189(4), 189(3) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक सर लातूर तसेच अहमदपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक गुन्हे शाखेचे आदरणीय PI बावकर सर हे स्वतः व त्यांची टीम आणि किनगाव पोलीस स्टेशन असे आम्ही कमीत कमी गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे 36 तास त्याच्यावर वर्कआउट करून सुरुवातीला एक आरोपी अटक केला. यामध्ये जो आरोपी अटक केलेला आहे गुप्तलिंग आपशिंगे म्हणून याने सदर गुन्ह्यामध्ये वॉचरचं काम केलेलं याच्यामध्ये निष्पन्न झालं. त्याला अटक केलं. त्यानंतर नारायण देशमुख या गुन्ह्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत हे यांनाही पोलीस स्टेशनकडून त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. गुन्ह्यातील आरोपी निरंजन देशमुख यालाही अटक केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या आदरणीय बावकर सरांच्या टीमने याच्यात तांत्रिक विश्लेषणाचा सखोल अभ्यास करून कुर्डवाडी येथून 4 इसमांना ताब्यात घेतलं. त्यापैकी 3 इसम आजपर्यंत अटक झालेले आहेत. 4 इसम आज रोजी आपल्या ताब्यात आहे. असे एकूण या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपी अटक केलेले आहेत. आणखीन याच्यामध्ये 7 आरोपी अटक केलेले आहेत. अजून 2 आरोपी आहेत. तसंच अजून या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर कोणी सहकार्य केलेलं असेल तर त्यांनाही आपण निश्चितपणे अटक करू त्यांची पोलीस कस्टडीची रिमांड घेऊन गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास चालू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे अथक परिश्रमानंतर हे माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा असेल, पोलीस स्टेशनची टीम असेल यांनी अतिशय कठोर परिश्रम घेतलं. त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण वगैरे या सगळ्या गोष्टींची मदत घेऊन हा गुन्हा फार लवकरात लवकर उघडकीस आणण्यात आलेला आहे. या संदर्भात अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या 24 तासच्या माध्यमातून. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.